2 वर्षाच्या बाळाला 13व्या मजल्यावरून फेकलं आणि नंतर आईने सुद्धा मारली उडी। गुजरातच्या सुरतमधून एक हृदयद्रावक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे। येथे एका आईने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला 13व्या मजल्यावरून फेकलं आणि नंतर स्वतः सुद्धा उडी मारून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे। ही घटना 2 सप्टेंबर बुधवारी रोजी घडल्याची माहिती आहे। घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। सध्या पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत। मृत महिलेचं नाव पूजा असल्याची पोलिसांनी माहिती दिली। पोलिसांच्या तपासात परिसरातील गणपती मंडपाच्या अवघ्या 20 मीटर अंतरावर ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। तरी सुद्धा बराच काळ या प्रकरणाबद्दल कोणालाच काहीही कळालं नाही। सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला आई आणि मुलाचे मृतदेह जमिनीवर पडल्याचं आढळलं आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलिसांना घटनेची माहिती दिली। हे प्रकरण सुरतमधील आलथान परिसरातील असल्याची माहिती आहे। एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही सगळी घटना समोर आली। एक महिला लिफ्टमधून आपल्या मुलाला घेऊन वरच्या मजल्यावर जाते आणि तिथून तिने मुलाला फेकून दिल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे। मुलगा खाली पडत असल्याचं देखील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे। तसेच मुलगा खाली पडल्यानंतर काही सेकंदातच आरोपी महिलेने देखील उडी मारून आत्महत्या केली। एकमेकांपासून काही मीटर अंतरावरच दोघांचे मृतदेह आढळले। त्यानंतर स्थानिकांनीच या घटनेची पोलिसांना माहिती दिली। पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही। महिलेच्या कुटुंबियांकडून सुद्धा तिच्या आत्महत्येचं खरं कारण स्पष्ट झालं नाही। आर्थिकदृष्ट्या सुद्धा महिलेच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली होती। अखेर महिलेने आधी तिच्या मुलाला इमारतीवरून का फेकलं आणि नंतर स्वतः उडी मारून आत्महत्या का केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। मृत महिलेचा फोन सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याचा तपास सुरू आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।